राजश्री शाहू नतमस्तक होतो आणि आज आपली शांतता रॅली कोल्हापूर शहरात निघाली। मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। फक्त सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली। नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे। पुन्हा एकदा 6 महिन्याचा मुदतवाढ शिंदे समितीला दिली। त्यांना वर यायचं येऊन द्या एवढं आला बघ आला बघ इकडे बघ माझ्याकडे हे 2 चलवा खाली वाढवली मी थांब अजून वाढवतो येऊन द्या त्यांना कोणाला यायचं मला थांब चेक कर समाजाला काय मिळावे वर येऊन द्या त्यांना व्यासपीठावर याला वर या ना कॅनोवलचा ॲम्बियन्स होता मी म्हणतोय वर या एवढं आवडायचं काय गरज काय आलं कुठं रस्त्यावर अरे चॅनल 1 ला दिला ना ॲम्बियन्स दिला सगळ्यांची अंमलबजावणी फक्त आता आहे हां थांब टाकतो पुढची आहे का सगळ्यांची अंमलबजावणी झाली मराठ्यांचा सरकारला काय ताकद लावायची ते लावू। वेळ आली ना गोडीना त्यांना सांगतोय आरक्षण द्या म्हणून सांगतोय उपोषण करून सांगतो ऐकलं तर मला तुमच्यासाठी मला न्याय पाहिजे आपला गोरगरीब मराठ्यांचं थोडं मोठं करायच्यासाठी लागणार दुसरा पर्यायच मराठ्यांसमोर उभा नाही माझ्या सुद्धा नाही। शेवटचा पर्याय तेवढाच विनंती करून घ्या मग आपण जर ते देणार नसले तर आपल्याला पाडायच्या भूमिकेत यावं लागणार आहे। जसे आता लोकसभेला पाडले तसे पुन्हा एकदा विधानसभेला सगळे पाडावे लागणार आहे। त्याशिवाय पर्याय नाही। नक्की या मग 29 ऑगस्टला अंतरवाली या बघू आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी प्रत्येक गावातून 29 ऑगस्टला अंतरवाली आज तुम्ही संकटात येत महापूर या शाहूनगरीला पूर्ण वेळ चेक कर ना कोल्हापूर जिल्हा 2चा चेक कर 2 दुसरा अतिशय भयान पाण्यामुळे दिसायला लागला आणि येताना रस्त्यानं बघितलंय त्यात परत स्टेडियमही काल त्याला पण आग लागली सगळं चेक केलं एनजीएसला चेक चेक केलं हा मग लावले चेक केलं का विचार ना एनजीएसला चेक केलं का नाही आपली कोल्हापूर नगरी आणि आता उसाला जास्त परिणाम दिसला नाही मध्ये असं माहित नाही मध्ये असू शकतो बघितलं तर बाकीचे जे छोटे पिक आहेत त्यांचा पूर्ण रात्रामुळे होऊन मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची कशात बी राजकारण नका करत जातीचा विषय आला की जरा तुटून पडत आणि शेतकऱ्यांचा विषय आला की बाहेर निघाला या धरणामुळे तुमचं प्रत्येक गोष्टी नुकसान होते त्या धरणाकडे येत ते नावच घेणं अवघड माझ्या पाठच नाही 4-5 दिवस झाले मी पाठ करतो
त्याला म्हणा तू गिटार जरा खाली जाऊन तिकडे, मी बी येतो दुसऱ्या बारीने त्याचा गिटार जरा खाली करू आपण. जर आपलं एवढं वाटलं होणार असलं तर उघड्या डोळ्याने कवर करणार आहे आपण. त्या धरणाच्या पाण्यामुळे जर आपले शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. आणि सरकार दोन्ही मिळून जनतेने काढला पाहिजे. आपण सगळेजण ताकदीने एकत्र येऊ, पण त्या धरणाचं काहीतरी सुविधा लावू. आता सरकार पंचनामे करण्यातच 2 वर्ष झाली. किती नुकसान झालं काय झालं पहिल्याच पुराची मिळाली नाही काय माहिती आणखी नाही. अरे मग कवर निवडून देतात यांना टाकान पाडून काय थोडे घाणले दिवस. लोक जरा जागे करा, कारण कोल्हापूर खूप संकटात सापडले. सांगली सुद्धा त्यांनाही पूर्ण पुरानं त्यांच्या शेतात कार्यक्रम झालाय. जर आपल्या आईबापाने कष्ट केले आणि ते पिकच उद्ध्वस्त होणार असलं ज्याच्यामुळे होत आहे त्याला ठेप्याला आणलं पाहिजे. हे आरक्षणाचा जरा विषय संपला ना, मी खरंच सांगतो तुम्ही फक्त साथ द्या, त्या धरणाकडेच बघू आपण. मी पण येतो. कारण शेतात काहीच नाही राहिलं. एकीकडून आरक्षण नाही, दुसरीकडून शेती साथ देत नाही. शेतीनं थोडी साथ दिली तरी यांचं पाणी आपल्या रानात येते. म्हणजे बागायती झाली त्यांची आणि पिकं चालले आपली. पाणी आमचं शेतात घुसविलंय त्यांनी. याच्यावरती बारकाईने विचार आपण करणं गरजेचं आहे. आरक्षणाचा विषय सोडून द्या. तुम्ही 10 असले का 10 लाख काय असले काही मनोज जरांगे आरक्षण मला नाही आलं, त्याची काळजी नाही. मराठ्यांबरोबर मुस्लिमांचा धनगराचा प्रश्न बघतो, त्यांच्याही आरक्षणात हात घातला आपण. यावेळेस सरकारनं 4ही बाजून आपल्याला घेरलाय. आता 4ही बाजूनं विरोधी पक्षासेट मायमागा लावले त्यांनी. आता सत्ताधारी सगळे पाठीमागा लागले. मी केलंय काय मला हेच कळायला. गोर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही स्वतःची भूमिका आहे. आणि माझी इच्छा आहे माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची इच्छा आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा. माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जाती मोठे करायचे. आता आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही. आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही, पण त्यांनी न्याय दिल्यावर पर्याय काय. 42 वर्ष झालंय ही संघर्ष सुरू आहे. अण्णासाहेब पाटलांपासून हा लढा सुरू आहे. मग आता हे देणारच नसले तर मराठ्यांपुढे पर्याय काय. मी तर वारंवार सांगतोय, उपोषण करतोय की मला राजकारणात किंवा माझ्या समाजाला नाही जायचं, तुम्ही आरक्षण द्या. आता हे देतच नाही. उलट त्यांनी काही आमदाराच्या टोळ्या तयार केल्यात बदनाम करण्यासाठी. आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मराठ्याचे काही समन्वय फोडले त्यांनी, काही संघटना पण फोडल्या. हे कुठाने करण्यापेक्षा सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे. मग आता हे जर ते करत नसले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरिबांना पर्याय नाही. आणि यावेळी सगळ्यांची इच्छा आहे, कोल्हापूरकरांची आहे का. हे 29 ऑगस्टला तुम्ही आंतरवाली व्याज आता उपोषण करून मला चालता येणार. सकाळीच सलाईन टोचली डॉक्टरने. डॉक्टरला लागा नाही याला सलाईन पुढे लावावं म्हणून, कारण सगळ्या शिराला सलाईन लावलं नाही आहे तेवढे. कोणत्या शिराला सलाईन लावली की दुसऱ्या शिरातून पाणी बाहेर येते त्या सलाईनचं. इतक्या पंक्चर शिरा झाल्या. आणि आता मला 2-4 पायऱ्या पण नाही चढता येत, इतका त्रास होता. या शेवटच्या उपोषणामुळे लय हाल झाले. अगोदर बरं होतं, पण आता शेवटचं केलं खूप त्रास व्हायला लागला. माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती आहे, एकदम मुलाला दिवस आपल्या लेकराच्या जातीच्या बाजूने उभा.
एकदा आयुष्याचं आरक्षण त्यांना देऊ. कारण या संघर्षात कुणी पडतच नव्हतं आरक्षणाचे. वेगळं म्हणायचे किंवा काही म्हणायचे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कुणी भागच घेत नव्हतं. आता आपण याला ताकद लावलीच तर थोडा अंतिम टप्प्यात येऊन ते थांबलंय. जर मराठ्यांनी ताकदीनं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना या राज्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आणि ते कोणाच्या बापाला उडणार सुद्धा नाही कोणा. कारण आपण 10% न मागितलेलं आपल्याला दिल्यामुळं आपलं इकडे सुद्धा त्यांनी घालवलंय. आणि 10%च्या ECBCच्या आरक्षणाचा सुद्धा पोरांना फायदा यासाठी घेता येणार की व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून. त्यांचेच अधिकारी आणि त्यांचीच सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी होत नाही, लवकर मिळत पण जातीवादी काही अधिकारी मिळू पण देत नाहीत. कारण मराठ्यांच्या पोरं मोठे होऊ नये पासून म्हणजे काही जातीवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या बी काही नेत्यांना वाटतंय की मराठ्यांच्या पोरं मोठे नाही झाले पाहिजे. आता आपणच हे काम हातात घ्या. घरातले सगळे मराठी एकजूट व्हा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मराठ्यांनी पुन्हा एकजूट करा. तर राजकारणाच्या नादी लागला तर त्यांच्या दबावात जर आलात तर तुमच्या लेकराचं तुम्ही आयुष्याचं वाटोळं करून बसाल. त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही, कोणीच. म्हणून तुम्हाला विनंती आहे की घराघरातले सर्वसामान्य मराठी एक व्हा. पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला मोठं करत बसू नका. आपल्या जातीचे पोरं आपल्याला मोठं करणं आपल्यावरती जबाबदारी आहे. आपण जर प्रत्येक वेळेस नेत्याला पाहुणा म्हणत बसलो किंवा आपल्या जवळचं जर म्हणत बसलो तर प्रत्येक वेळेस तोच मोठा होणार आहे आणि पोरं आपले सुशिक्षित बेकार म्हणून घरात बसणार आहे. आपण पोरं फक्त आणि ते सुशिक्षित बेकार झाले. यांना जर तुम्हाला नोकऱ्यामध्ये बघायचं असेल, उच्च शिक्षणात बघायचं असलं तर आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्या नेत्या तो नेता तयार नाही. मोठं करण्यापेक्षा आपल्या जातीला आणि आपल्या जातीच्या पोराला मोठं करायला प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता हे ठरवलं पाहिजे. कारण पोरं श्रीमंत मराठ्याचे असो किंवा गरीब मराठीचे असो, शेतकरी मराठ्याचे असो किंवा नोकरदार वर्गातल्या मराठ्यांचे असो, आरक्षणाशिवाय त्यांना पर्यायच नाही. हे ज्यावेळेस घराघरात जाईल त्यावेळेस मराठ्यांना राहिलेलं सुद्धा ओबीसीतलं आरक्षण मिळत. कारण या कोल्हापूरवर 2 संकट आहेत. त्यामुळं कोल्हापूरचा समाज, कोल्हापूरची जनता खचल्यासारखी वाटायला लागली. या संकटातून निघता येत नाही. एकीकडून आरक्षण नाही, दुसरीकडून राजकीय नेते सुधरू देत नाहीत आणि तिसरीकडून या पुरानं प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना आणलाय. प्रत्येक वर्षी पिकांचं नुकसान होत आणि सरकारही भरपाई देत नाही. पंचनामे नाही असंच करते ना. आता लगेच आचारसंहिता लागणार. ते परत म्हणणार आहेत आचारसंहिता लागली, झालंच मराठ्याचं शेतकऱ्याचं वाटलं. यांना काहीतरी त्या तळ्याकडेच बघायला लागून राहू. एकदा ते तळच ते तळ्याचे भिताड खाली लोटीत न्यावं लागणार आहे आपल्याला त्याच्या हद्दीत. आपल्या बांधावर कमालून ठेवलं काय की त्याच वेळेस होऊ द्यायला नव्हतं पाहिजे. महाराष्ट्राला फायदा आहे का पाण्याचा? आपल्याला काहीच फायदा नाही. आणि माघारी तुमच्याच वावरात येत आहे. परत जाताना येताना माघारी तेच येते. आणि त्या कळालं मला गाडीत होतो त्याच वेळेस तुम्हाला गावागावात सुद्धा कार्यक्रमासाठी समाज पाणी वसरायला वेळ लागला. तसंच सांगली सुद्धा झालं. सांगली सुद्धा आम्हाला गावागावात लोकांपर्यंत नाही जाता आलं. कारण 20-20 दिवस पाण्याचा 20 फुटाचा थर होता. खरंच कमाल आहे तुमची. त्या संकटातून सगळं आपली कोल्हापूर नगरी सुद्धा बाहेर निघाली. बातर समाज एकमेकाला मदत करत जा संकटाच्या वेळेस. कारण ते पाणी टीव्हीवरती बघितलं ना तर तिकडं भयानक वाटायचं. त्यामुळं कोल्हापूर यावेळेस आपल्याला घ्यायचं सुद्धा नव्हतं. पण जाता जाता जाणार आहे म्हणून आपण ते घेतलं. कारण तुमच्या
चाललेला आहे आणि एवढं मोठं संकट असताना ते पाणीच भयानक टीव्हीवरती दिसायचं. असं ना काय होतंय आणि काय नाही त्या धरणाचं खरंच बघा. सगळा महाराष्ट्र तळतळ करतो हा तुमच्या घरात पाणी शिरल्याच्या नंतर. तुम्हाला कोल्हापूर या शाहू नगरीतून दिसत नसेल, पण ज्यावेळेस ते टीव्हीवर पाणी बघायला सुरुवात करतात ना, सगळा महाराष्ट्र तळतळ करतो. काय झालं असेल, माणसं कुठं होतील, कारण खालच्या तळात घुसलं तर वर पाणी, वर लोक कुठं थांबले असतील, सगळे लोक चिंतेत असतात. त्यावेळेस त्या धरणाचं काहीतरी बघा. ते धरण मात्र धोरणाला लावायला लागते, कारण आपल्या कोल्हापूर आणि आपल्या परिसरातल्या जमिनी ह्या वायाला पिकासह नाही यासाठी काम करावं लागेल. मला आता पुन्हा तपासण्या करायच्या, डॉक्टर मागच उभं राहिले, त्याच्यामुळं तुमचाही जास्तीचा वेळ घेत नाही. तुम्हाला फक्त एकच विनंती करून सांगतो, मायबापा ही आरक्षणाची लढाई जिंकायची, हार मानायची नाही. मी मानत नाही, तुम्ही सुद्धा मानायचे नाही. तुम्ही तर राजश्री शाहू महाराजांच्या शाहू नगरीतली मराठे, ज्या राजानं या देशातल्या सगळ्यांना रक्षण दिलं, मग त्याच्यात मराठा सुद्धा होता. मराठा या जातीवादी काही लोकांना मुद्दाम बाहेर काढलाय. नसता राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचे. त्यासाठी पुन्हा एकदा ताकदीनं आपण सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले मराठे ताकदीनं पेटून उठा, कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आणि ती लढाई मी तुमच्या जीवावरती लढतोय. आपण खूप संख्येनं जमलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर आमच्या समाज बांधवाच्या वतीनं जरांगे पाटील साहेब यांचा आभार या ठिकाणी मानलं जाणार.